नुसतं वाल्याचं नाव जरी ऐकलं तरी घाबरून जायचे. हा म्हणला, अरे धन घेऊन तू काय करणार आहे? पण म्हणला, आमच्याकडे काय धन आहे, आमच्याकडे धन काय आहे? म्हणजे हे चिपळे आणि हा विना. त्या वाल्याला वाटलं ह्या चिपळ्या आणि विना ह्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. त्याला सांगितलं, ते मला दे, मला दे. आता नारदानं सांगितलं, अरे तुझ्यासारख्या पाप्याला ह्याला हात सुद्धा लावायची ताकद नाही. हा विना पंचरत्नाचा विना आहे आणि हा तुला देऊ मी. वाल्या विचार करतोय, समोर माणूस एखादा भेटला, मी नुसतं ओरडलं तर सगळं काढून देत होता आणि कोण पळून जात होता. हा पळून पण मागं पण हटत नाही आणि तोंडाला तोंड देतोय. हा हाईत घरी कोण. त्याला सांगितलं, बघ तुझ्याकडे जे काय हाय ते घे आता वाटेला लाग. त्याला नारदाने सांगितलं, अरे मी वाटेला तुला वाटेला लावणार आणि मगच मी पुढे जाणार. त्याला ते म्हणला, मला काय सांगू नको, तुझ्याकडे काय आहे ना. वाल्याने प्रश्न केला, तुझं काय लग्न बिग्न झालंय का? तो म्हणला, आमचं कसलं लग्न ना, आम्ही गोसावी, आम्हाला लग्नाचा काय प्रश्न आहे? मग म्हणला, धन काय कशाला लागतं ते तुला तरी काय माहिती आहे? धन कशाला? तुझं लग्न झालं नाही तर धन कशाला तेही तुला काय कळते? त्याला सांगितलं, अरे तू एवढं ही करतोयस पाप, हे कशासाठी करतोयस? कशासाठी करतोय म्हणजे? अरे म्हणला, तुझं लग्नच नाही, कशासाठी करतो तुला काय सांगू? म्हणला, मी माझ्या आई वडिलासाठी करतोय, माझ्या बायकोसाठी करतोय, माझ्या मुलासाठी करतोय. म्हणजे ठीक आहे, तू हे जे पाप करतोयस, पण ह्या पापाला ते लोक वाटेकरी आहेत का? त्यांना का होणार नाही? का होणार नाही? आजपर्यंत मी त्यांना पोचलेला आहे. माझ्या बायकोला पाहिजे तशी हौस केली, माझ्या आई वडिलांना घरं बांधून दिली, मुलांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे, मी चांगली घडवले, का होणार नाही? नारद म्हणले, नुसतं थपा मारू नको, वालागा करू नको, जाण घरी विचारून ये. म्हणलं, अरे पट्ट्या, मला घरी पाठव, तू जा निघून. त्याला नारदाने सांगितलं, तुझा माझ्या विश्वास नाही ना? नाही, मला बांधून ठेव. ज्या वेळेला नारदाच्या अंगाला वाल्याच्या हाताचा नारदाचा स्पर्श झाला, त्या ठिकाणी वाल्या 50% गार झाला. तिथंच 50% गार झाला. गेला, विचारायला गेला. पहिला आई वडिलांना विचारलं, तुम्हाला पाहिजे तसं घर बांधून दिली, गावाला जमीन घेऊन दिली, बैल घेऊन दिली, मला गाडी घेऊन दिलेली. मी म्हणते, तुझं कर्तव्य आहे, पण तुम्ही कधी मला विचारलं हा कसा आणतोयस, काय करून आणतोयस? तुम्ही कधी मला विचारतोस की? आणि आज सुद्धा माझं सर्व या चमल्याल्या एवढ्या संपूर्ण माता भगिनी आहेत किंवा माझ्यापेक्षा वयानं भुलत नाही किंवा माझ्याबरोबरचे काय आहे. आपला मुलगा पगाराच्या इरिक्त आपल्या मुलाचा किती पगार आहे आणि त्याच्यापेक्षा तो पगाराच्या पेक्षा इरिक्तपेक्षा कुठून आणतो? हे वडिलांनी विचारण्याचा नाहीचा अधिकार. अजून आम्ही आमच्या मुलांना विचारतो, तो आपला अधिकार आहे. कारण का? कुठून पैसा येतो हा विचार करणं. आणि पापान वाईट मार्गाने जो पैसा येतो तो वाईट मार्गालाच जातो. आज आपला मुलगा 12-12, 1-1 वाजेपर्यंत बाहेर थांबतो, का वडील विचारित नाही? आज मी इथं उभा राहून सांगतोय, ज्ञानेश्वर माऊलीला माहिती आहे. माझ्या अजून नातवाला मी विचारतो, तो ऐकल्यावर कुठं होता? तो सांगतो, मी वारली पाड्याला गेलो होतो, माझा मित्र आहे त्यांचा. म्हणजे आपलं सुद्धा कर्तव्य आहे ना, आपलं कर्तव्य आहे का नाही? तर तसं काय म्हणायला सांगितलं, तू कुठं आणतो आम्हाला काय माहिती नाही, पण मी पाप करतोय, पापात तुम्ही वाटेकरी हात का? म्हणजे आम्हाला त्याची काय तुझं कर्तव्य होतं, आम्ही तुम्हाला तुला जन्म दिला, तुझं सांभाळायचं आम्हाला माहिती नाही. मुलाला विचारलं, एवढं मी तुला करून दिलं, म्हणता बापाचं कर्तव्य असतं. आणि मुलगा 25 वर्षापर्यंत होस्तपर्यंत बापानं कर्तव्य करावं. प्रामाणिकपणे मी सांगतो,
त्याचं शिक्षण करावं, सगळं करावं, त्याचं लग्न करून द्यावं. एकदा का त्याचं लग्न झालं, त्याला मूळ बाळ झालं, त्याला सगळं सांगायचं तुझा तू बघायचं, आता माझ्यावर हात पसरायचा कोणी झालं नाही. शेवटी नागनाला वाटलं, भंजाला वाटलं आई वडील झाले नाही, मुलगा झाला नाही, शेवटी माझी धर्मपत्नी माझ्या आई आहे, ती तरी मला वाटेकरी होईल. तिला विचारलं, मी जे हे तुझं एवढं सांगितलं, तुला जे केलं, तू डाग दागिने काय मागितलं ते मी तुला दिले, मी कसं आणलंय काय आणलंय तू कधी मला विचारलं, म्हणजे काय विचारायची गरज आहे. तुम्ही आणलं मी दिलं, तुम्ही चांगली 5,000 साडी आणली मी दिसली, बोरमाळ केली मी सकाळीला घालून गेली, पंचन घेतलं घालून गेली व्यवसायाला, मला विचारायची गरज काय. म्हणला मी जे पाप करतोय तुला तू वाटेकरी आहेस. ती म्हणली ही सगळं तुमचं गुण सगळं काही लग्नाच्या नंतर समजलं, आणि लग्नाच्या अगोदर जर मला समजलं असतं मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. झालं वाद्या गार झाला, आणि जर पहिला जर वाल्ल्या असता नुसती बापाच्या किंवा आईच्या मुलाच्या याच्यावर पुराणं ओढवले असतील ना, त्यांनी मनात जरी नसतं तर तुमच्यात वाटेकरी म्हणून सांगितलं असतं, नुसती कुराण उभारले असते. तिथंच वाद्या गार झाला, जड आणि पावलानं आला. आल्याबरोबर नारळाच्या थोडं लोटानं घेतलं, नारळाला सांगितलं काय झालं काय, अरे मला सोड तरी. त्या वेळेला आल्यानं सांगितलं नारळ मुनी, त्यावेळेला नारळ मुनी बोलले, नुसतं नारळ बोलणार नाही, तुम्ही माझा उद्धार करा, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. सांगितलं अरे पण तुला सांगतो पण मला सोडशील तरी का नाही, मला अजून तू बांधून ठेवलेस ना. नारदाला मोकळे केलं. नारदांनी सांगितलं तू काही न करता फक्त एक जप कर, राम नाम. आता त्याला पहिल्यापासून सवय मारा 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 ती या. त्या वेळेला त्याचा एवढा नामाचा परिणाम असा झाला, राम जन्मायच्या अगोदर 10,000 वर्ष वाल्मिकांनी रामायण लिहिलं. कोण याची कीर्ती वाढवेले